कार्यकर्त्यांशी मी चर्चा करणार आणि तेच अंतिम निर्णय घेतील असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे। महायुतीमधील नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी ही प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री आणि माझ्या नेत्यांना अडचणी येत होत्या असं शिवतारे म्हणाले। तर राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमस्वरूपी मित्र आणि शत्रू नसतो असं शिवतारे यांनी म्हटलं आहे। आता काहीच मी बोलणार नाही, शेवटी महायुती आहेच ना। मुख्यमंत्री महोदय हे प्रमुख आहे आणि हे सगळं जे काय चाललंय, मुख्यमंत्री महोदयांचा एक शब्द की त्याच्यामुळे अडचणी महायुतीला आणि माझ्या नेत्यांना सुद्धा येत होत्या आणि म्हणून मग ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चर्चा करून, पण तरी निर्णय कार्यकर्ते ठरवतील उद्या। निस्वार्थपणे हजारो कार्यकर्ते निस्वार्थपणे हे एका ध्येयाप्रती मी काम करतोय आणि त्याला साथ देण्यासाठी काम करत असतात। त्यामुळे माझ्यासाठी कार्यकर्ते हे संपूर्ण कुटुंब आहे। त्या कुटुंबाचा मी प्रमुख आहे। जरी मी प्रमुख असलो तरी सगळ्यांना विश्वासात घेऊनच काम करायचं। राजकारणात कायमचं कोणीच कोणाचा दुश्मन नसतो आणि दोस्त नसतो, परंतु लार्जर इंटरेस्ट लोकहित कशामध्ये आहे त्याचा नीट विचार करून जे मला आता मुख्यमंत्री महोदयांनी समजावलं महायुतीच्या बाबतीतली ती सर्व चर्चा जशीच्या तशी मी कार्यकर्त्यांच्या समोर मांडणार आणि मग सगळ्यांचा कानुसा घेऊन काय त्यांचं मत आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे असेल ते त्यातले प्रमुख कार्यकर्ते जर मला तशी गरज वाटलीच तर मुख्यमंत्री महोदयांबरोबर काही प्रमुख कार्यकर्त्यांची उद्या परवा गाठभेट करून ते सांगितलं।